दरम्यान रोहित पवार आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये जोरदार शब्दबाण चालले आहेत। निमित्त आहे राष्ट्रवादी कुणाची। राष्ट्रवादी ताब्यात घेण्याच्या मुद्द्यावरून तटकरे आणि रोहित पवारांमध्ये जुंपल्याचं चित्र त्यामुळेच निर्माण झालेलं आहे। सुनील तटकरे यांच्या आरोपांना रोहित पवार यांनी उत्तर दिलंय। सुनील तटकरे यांचा दावा आहे की राष्ट्रवादी ही रोहित पवारांना अजित पवार यांच्या निधनानंतर ताब्यात घ्यायची होती। झाल्यापासून आमच्या पक्षामध्ये रोखण्याचा डोंबकावळी प्रयत्न अलीकडच्या कालावधीमध्ये करायला लागलेले दिसत आहे। आपल्या पक्षात स्वतः काय चाललंय ते त्यांनी त्या ठिकाणी पाहावं। दादांच्या नेतृत्वाखाली इंडियामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यावर दादांनी पक्ष तोडला, दादांनी चिन्ह चोरलं, अशी घाणेरड्या पद्धतीची वक्तव्य करणारे महाभाग आता आमच्या पक्षामध्ये डोकवण्याचा नाहक त्या ठिकाणी प्रयत्न करतायत। माझ्या हातात सगळे सूत्र आहेत, सगळे कागदपत्र माझ्या हातात आहे आणि माझ्या संविधानालय म्हणजे त्या पक्षाच्या संविधानालय मला सर्व अधिकार दिलेत। हे ज्या नेत्यांना मिरवायचे म्हणजे याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील आणि सुनील तटकरे असतील, यांचा जो गेम होता की सगळे कंट्रोल हातात घ्यायचे, स्वतः हिरो बनायचं आणि दिल्लीवाल्यांची ईडीची कारवाई नाही तर इतर कारवाई ह्यात स्वतःवर येणार नाही, ना तर स्वतः आपण त्यातून मोकळं व्हावं, ह्या जो त्यांचा गेम होता तो कुठेतरी फिसकटलेला आहे।